नमस्कार, मी अमोल जायभाई. एजू वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. 12वी नंतरच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या तर करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात, परंतु त्याची पूर्वतयारी म्हणून 5वी ते 12वी पर्यंत अनेक स्पर्धा परीक्षा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये घेतल्या जातात. त्यातली सर्वाधिक महत्त्वाची जी परीक्षा आहे ती म्हणजे डॉक्टर होमी भाभा. या होमी भाभा परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती, या परीक्षेची पॅटर्न काय असतो, या परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत श्री संतोष जायभाई सरांशी. जायभाई सरांचा कोचिंग क्लासेसमधला जवळपास 20 ते 25 वर्षाचा अनुभव आहे आणि सध्या ते आता बन्सल कोचिंग क्लासेसचे पुण्याचे डायरेक्टर आहेत. त्यामुळे सर, आपलं एजू वार्तामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी डॉक्टर होमी भाभा स्पर्धा परीक्षा आहे ही कधीपासून सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये? डॉक्टर होमी भाभा ही स्पर्धा परीक्षा 1981 पासून सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे ही स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आवड निर्माण झाली पाहिजे, रुची निर्माण झाली पाहिजे, या उद्देशाने ही स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा परीक्षा नेमकी कधी असते, केव्हा घेतली जाते वर्षातून? ही स्पर्धा परीक्षा येता 6वीचे विद्यार्थी आणि 9वीचे विद्यार्थी यांच्यासाठी ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. ही स्पर्धा परीक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये ही विद्यार्थ्याची पहिली परीक्षा असते, पहिल्या आठवड्यामध्ये. आणि या स्पर्धा परीक्षेचा जो परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे तो जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची नाव नोंदणी केली जाते. साधारण या परीक्षेचं स्वरूप कसं असतं सर? ही स्पर्धा परीक्षा जी आहे ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनवर आधारित ही स्पर्धा परीक्षा आहे. या स्पर्धा परीक्षेमध्ये परीक्षेचे स्टेज आहेत. पहिलं स्टेज आहे जे आता आपण सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा परीक्षा झाली. या स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांची दुसरा जो काय राऊंड आहे किंवा सेकंड स्टेज आहे ते आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांची ही परीक्षा राहणार आहे. त्याच्यानंतर तिसरा राऊंड राहतो विद्यार्थ्यांचा, ते फेब्रुवारीमध्ये, आणि नंतर पुन्हा शोध निबंध म्हणजे चौथा. असे 4 स्तर असतात या स्पर्धा परीक्षेचे. साधारण याचं स्वरूप कसं आहे, म्हणजे त्याचे क्वेश्चन किती असतात? ही स्पर्धा परीक्षा जी आहे, पहिली परीक्षा जी आपण सप्टेंबरमध्ये झाली आहे ती 100 मार्काची परीक्षा आहे. यासाठी 90 मिनिटाचा वेळ दिला जातो. ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षेचा पॅटर्न आहे. यासाठी विद्यार्थ्यांना जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी 6वीचे ज्यावेळेस विद्यार्थी ही परीक्षा देतात त्यावेळेस त्यांना 4थीचा अभ्यासक्रम असेल, 5वीचा अभ्यासक्रम असेल आणि 6वीचा. 4थीचा 10% असतो, 5वीमध्ये 20% असतो 5वीचा अभ्यासक्रम, आणि जवळपास 60% हा अभ्यासक्रम विद्यार्थ्याला 6वीच्या अभ्यासक्रमावर असतं. आणि जे 10% राहतं ते दररोजच्या आपल्या समाजामध्ये विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ज्या काय घटना घडतात, न्यूजपेपरमध्ये ज्या काय बातम्या येतात त्याच्यावर आधारित हे 10% गुण विचारले जातात किंवा त्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जातात. परीक्षेची तयारी साधारण विद्यार्थ्यांनी कशी करावी? म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं की वर्तमानपत्रामधल्या ज्या काही बातम्या असतात, विज्ञानाचे दररोज वेगवेगळ्या गोष्टी असतात. आता इस्रोनी आपलं जे चंद्रयान 3 गेलेलं आहे याच्याविषयीची काही माहिती असेल तर विद्यार्थ्यांनी नेमका परीक्षेचा अभ्यास कसा करावा, 6वीच्या आणि 9वीच्या सुद्धा? देशाचा आणि जगाचा जर विचार केला तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून देशाची आणि जगाची प्रगती होत आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांना या समाजामध्ये ज्यावेळेस आपल्याला स्ट्रगल करायचं आहे, ज्या विद्यार्थ्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नॉलेज असतं ते विद्यार्थी जीवनामध्ये 100% सक्सेस होतात. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना आता 5वी पासूनच या स्पर्धा परीक्षेची तयारी करणं खूप गरजेचं आहे. आपण त्याच्यामध्ये प्राथमिक अवस्थेचा जर विचार केला किंवा प्री प्रायमरीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर विद्यार्थ्यांनी फर्स्ट स्टँडर्ड पासूनच या दृष्टिकोनातून तयारी करणं गरजेचं आहे. कोणताही अभ्यासक्रम शिकत असताना विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये डीपमध्ये नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी आता 5वीच्या नंतर तरी विद्यार्थ्यांनी पुढच्या भविष्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा आपल्याला द्यायच्या आहे त्यासाठी 5वी पासूनच या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलं पाहिजे. नेमकी अभ्यासक्रमाची तयारी कशी करावी विद्यार्थ्यांनी, परीक्षेची तयारी कशी करावी? विद्यार्थ्यांनी जसं आता 6वीच्या विद्यार्थ्यांनी किंवा 9वीच्या विद्यार्थ्यांना ही जी काही एक्झाम द्यायची आहे
डॉक्टर होमी भाभा ही स्पर्धा परीक्षा 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर आपल्याला 5वी मध्ये ज्यावेळेस फायनल एक्झाम झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी ताबडतोब या स्पर्धा परीक्षेसाठी लागलं पाहिजे. उदाहरणार्थ एप्रिलपासून, ज्या टायमाला त्यांच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्या 5वीच्या एक्झाम वगैरे संपतात, त्याच्यानंतर ताबडतोब या परीक्षेच्या अभ्यासाला लागलं पाहिजे. 9वीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस परीक्षा द्यायची, त्यांनी 8वीचा अभ्यासक्रम संपल्याच्या नंतर लगेच एप्रिलपासून ह्या स्पर्धा परीक्षेला लागलं पाहिजे. कारण ह्या सुट्ट्याच्या पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना, ज्यावेळेस विद्यार्थी 9वीची परीक्षा देणार आहे, त्या विद्यार्थ्याला 7वीचा अभ्यासक्रमाचं पूर्ण विज्ञानचं रिव्हिजन करायचं आहे, 8वीच्या विज्ञानचं रिव्हिजन करायचं आहे आणि 9वीचा अभ्यासक्रम नवीन शिकायचा आहे. तसंच 6वीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस परीक्षा द्यायची, त्यांना 4थीचा अभ्यासक्रम वाचन करायचा, पूर्ण टेक्स्टबुक, 5वीचा अभ्यासक्रम रिवाइज करायचा आहे आणि 6वीचा अभ्यासक्रम पूर्ण शिकायचा आहे. म्हणून ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला हे सातत्य ठेवणं गरजेचं आहे. म्हणून सुट्ट्याचा पिरियड न हे करता एप्रिलपासून या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला लागलं पाहिजे. ही परीक्षा का द्यावी, म्हणजे आता ही जी होमी भाभा डॉक्टर होमी भाभा ही स्पर्धा परीक्षा आहे, तर ही नेमकी का द्यावी, असं ज्यावेळेस पालक, आता ग्रामीण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ग्रामीण भागामधले विद्यार्थी भरपूर याच्यामध्ये सहभाग घेतात, तर ज्यावेळेला विद्यार्थी म्हणतात की मला अशी कुठली तरी स्पर्धा परीक्षा द्यायची किंवा त्याला बसायचं, तर त्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये अनेक अडचणी असतात. त्यांनी ही स्पर्धा परीक्षा का द्यावी, याच्याविषयी पालकांना आपण काय मार्गदर्शन कराल? ही स्पर्धा परीक्षाच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, मेडिकल क्षेत्रामध्ये किंवा MPSC UPSC लेवलचं ज्यावेळेस आपण ही स्पर्धा परीक्षा देतात, तर त्या स्पर्धा परीक्षेचं एकदम आपल्याला त्या लेवलचं नॉलेज मिळत नाही. पण ज्यावेळेस विद्यार्थी हे शैक्षणिक फाउंडेशन कोर्स करतो, 5वी ते 10वीचा हा शिक्षण घेतो, ज्यावेळेस त्याच वेळेस यांना जर त्या लेवलच्या स्पर्धा परीक्षेचं जर त्यांना ज्ञान मिळालं, त्याचा त्यांनी त्या स्टेपमध्ये जर अभ्यास केला, प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे, आपण कशा पद्धतीनं याचं उत्तर लिखाण केलं पाहिजे किंवा त्याचं आपल्याला डीपमध्ये नॉलेज किती घेणं गरजेचं आहे, याचा उपयोग भविष्यातल्या या स्पर्धा परीक्षेसाठी होतो. बऱ्याच वेळेस विद्यार्थी 11वी 12वीच्या सायन्समध्ये ज्यावेळेस जातो, तो म्हणतो मला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT मध्ये प्रवेश घ्यायचा, NIT मध्ये प्रवेश घ्यायचा किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये नीट एंट्रन्स एक्झाम दिल्याच्या नंतर मेडिकलमध्ये जायचं म्हणतात. पण ज्यावेळेस हे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचतात आणि नंतर पुन्हा एखादा त्यांना प्रयोग करायचा असतो किंवा एखाद्या ह्याच्यावर डीपमध्ये नॉलेज घ्यायचं असतं, त्या टायमाला त्यांना रिसर्च म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस हे रिसर्च करायचं असतं, तर त्यावेळेस त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचं संशोधन करावं लागतं. आणि हे संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना जर हे प्राथमिक शिक्षण घेत असताना, माध्यमिक शिक्षण घेत असताना याचं जर डीपमध्ये नॉलेज असेल, तर त्याचा भविष्यामध्ये त्यांना खूप जास्त फायदा होतो. म्हणून विद्यार्थ्यांनी ह्या फाउंडेशन कोर्सपासूनच त्यांनी अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. सर, आता परीक्षेचा जो दुसरा टप्पा आहे तो जानेवारीमध्ये होणार आहे असं तुम्ही सांगितलं, तर त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी काय तयारी करावी त्याच्याविषयी थोडंसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आपण करावं. आता या सप्टेंबरमध्ये जी झालेली परीक्षा आहे त्याचा आता रिझल्ट लागलेला आहे आणि आपल्या या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमधून जवळपास 7 ते 7.5% विद्यार्थ्यांचं दुसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी सिलेक्शन झालेलं आहे किंवा निवड झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातली परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल बेस परीक्षा असते. त्यामध्ये प्रयोग ज्याला म्हणतात, प्रयोग परीक्षा म्हणतात, त्यामध्ये विद्यार्थ्यांना 30 गुणाची ती स्पर्धा परीक्षा असते किंवा प्रॅक्टिकल परीक्षा असते आणि त्याच्यासाठी वेळ 30 मिनिटाचाच दिलेला जातो. आणि त्यामधून जे विद्यार्थी सिलेक्ट होतात ते तिसऱ्या स्टेजच्या परीक्षेसाठी निवडले जातात आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जातात. जसं उदाहरणार्थ फिजिक्सचे त्यांना काही प्रॅक्टिकल दिले जातात, प्रयोग दिले जातात, केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून प्रयोग दिले जातात, जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून म्हणजे बायोलॉजीच्या दृष्टिकोनातून काही त्यांना लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही पॉइंट्स वगैरे दिले, त्याच्यावर त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं असतं. सर, याच्यासाठी साधारण कुठले बुक्स विद्यार्थ्यांनी रेफर करावे, कुठल्या याचं म्हणजे याच्यात काही क्लासेस आहेत किंवा कुठले बुक्स त्यांना याच्यामध्ये उपलब्ध होतील, त्यातनं चांगलं मार्गदर्शन या परीक्षेविषयी मिळेल? विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्डचे विद्यार्थी असो किंवा CBSE बोर्डचे विद्यार्थी असो, ICSE बोर्डचे विद्यार्थी असो, या सर्व विद्यार्थ्यांचा जो काय अभ्यासक्रम आहे तसं पाहिलं तर विज्ञानमध्ये किंवा सायन्समध्ये जास्त अभ्यासक्रमामध्ये तफावत नसते.
तर विद्यार्थ्यांनी ज्या आपण माध्यमामध्ये शिकतात किंवा ज्या बोर्डमध्ये शिकतात सोबत आपण पॅरललमध्ये NCERTचा अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे, CBSE, NCERT, ICSE बोर्डचे. आणि आपण ज्या स्टेट बोर्डमध्ये शिकत असतात तर त्यांनी स्टेट बोर्डचेही पुस्तकांचं रिफर केलं पाहिजे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये या फाउंडेशन कोर्सचं बद्दल पालक खूप जागरूक झाले आहेत. विद्यार्थी आता पालकांची अशी अपेक्षा असते की आपल्या मुलांना शाळेमध्ये जास्त मार्क्स मिळाले म्हणजे आपला विद्यार्थी खूप गुणवंत आहे असं नाही, तर आपल्या विद्यार्थ्याला 10वीच्या नंतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यात चांगला स्कोर झाला पाहिजे. आणि ते करण्यासाठी आज पालक हे आपल्या मुलांना 5वी पासून या स्पर्धा परीक्षेचं नॉलेज किंवा ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामधली स्कॉलरशिप एक्झाम, 5वीची स्पर्धा परीक्षा जी आहे स्कॉलरशिप एक्झाम आहे, 8वीची स्कॉलरशिप एक्झाम आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये आता जास्तीत जास्त विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना या पुढच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आमचे इन्स्टिट्यूट म्हणजे बन्सल क्लासेसनं महाराष्ट्रामध्ये जवळपास आता 50 शाखेच्या मार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील या स्पर्धा परीक्षेमध्ये इन्व्हॉल्व होण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठी जनजागृती केली. आपल्या मुलांना तर शिक्षण शिकायचंच आहे, पण शिकत असताना त्या येतेमध्ये की त्या वर्षामध्ये सोबत आपण देश पातळीवरल्या स्पर्धा परीक्षेमध्ये पण आपण इंटरेस्ट घेतला पाहिजे किंवा इन्व्हॉल्व झालं पाहिजे किंवा त्या लेवलच्या आपण परीक्षा दिल्या पाहिजेत. याच्यासाठी आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं सेमिनार वगैरे घेतात आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही एक अभ्यासक्रम तयार केला आहे की विद्यार्थ्यांनी शाळेच्या अभ्यासक्रमासोबत देशातल्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांनी केली पाहिजे. उदाहरणार्थ NTSC, MTSC असेल, ऑलिम्पियाड एक्झाम असेल, ह्या सर्व परीक्षांची तयारी आम्ही त्यांच्या शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबर करतात. म्हणून आता या सप्टेंबर महिन्यातल्या ज्या काही स्पर्धा परीक्षेचा हा डॉक्टर होमी परीक्षेचा जो काही रिझल्ट लागला आहे तर ग्रामीण भागातील ज्या ठिकाणची लोकसंख्या 30 ते 40 हजार आहे अशा तालुका प्लेसच्या ठिकाणाहून देखील डॉक्टर होमी बाबा या स्पर्धा परीक्षेमध्ये पुढच्या टप्प्यासाठी सिलेक्शन खूप जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. धन्यवाद सर, आपण या अत्यंत महत्त्वाच्या होमी बाबा डॉक्टर होमी बाबा स्पर्धेविषयी आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल आपले धन्यवाद. ओके, थँक्यू.